लास्ट लेक्चरला आपण आय थिंक सो बहुतेक फर्स्ट चॅप्टर लॉगरिथमचे काही बीट्स कवर केले होते, टू दॅटचे प्रॉब्लेम बघितले होते. ठीक आहे. ते नेक्स्ट प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर आणखी एकदा सांगतो, आपले जे काही चॅनल आहे यूट्यूबवर डिप्लोमावाला नावानं आणि स्पेशली आपले ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावानं. जसं गेम्स असतात तसं आपले ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावानं, ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्या ॲपची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. ठीक आहे. ज्या लेकरांना जॉईन करायचं ते जॉईन करू शकतात. ठीक आहे. तर आता फक्त मला सांगा की आता थोडेसे हटके प्रॉब्लेम घ्यायला काय हरकत नाही, कारण स्पेशली अजून एकदा सगळ्या गोष्टी मी थोड्याशा रिवाईज करेन. ज्या गोष्टी आपण थोड्याशा स्किप केल्या होत्या ते आता डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये घेऊन टाकेन. ठीक आहे. जसं की आपण काही प्रॉब्लेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स बघत असताना काही प्रॉब्लेम मी जाणून बुजून स्किप केले होते. त्याचं रिझन असं होतं की फ्रीमध्ये काय काय द्यावं. ठीक आहे. तर आता याच्यानंतर जे काय होईल ते सिलेबसनुसार जे काही गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी आपण कव्हर अप करू. ठीक आहे. अजून काही प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम राहिलेत आपले, ते प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम घेऊ. त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बघू. ठीक आहे. ओके. चलो, आवाज येतो का एकदा क्लिअर करा आणि कंटिन्यू करू आपण. चलो, इफ दिसायला का चेक करा. इफ log of x divided by something b minus c is equal to log of y divided by c minus a is equal to log of z divided by a minus b, then show that x raised to b plus c into y raised to c plus a into z raised to a plus b can be equal to काय 1. इक्वल टू काय दाखवायचं आहे 1. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? क्वेश्चन कळाला? चलो, मग काल आपण ट्राय केलं होतं, आठवतंय? असेच प्रॉब्लेम ट्राय केले होते का? मग आता जे ट्राय केलं होतं त्याच्यावरून तुम्हाला सांगायचे काय करावं लागेल. हा, काय करावं लागेल रे लेकरांनो? हा, लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय b minus c is equal to log of y divided by c minus a is equal to log of z divided by a minus b is equal to काय करावं लागेल? k कन्सिडर करावं लागेल. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. मग आता कंडिशन काय क्रिएट होईल रे? चेक करा. log of x divided by log of x divided by b minus c is equal to काय कन्सिडर करावं लागेल? k. therefore log of x is equal to काय होईल रे? b minus c into k. बट ते कुठल्या फॉर्मॅट x चा पॉवर ते x ची व्हॅल्यू सांगा कसं काढावं लागेल. त्याला असं लिहिते का येईल का चेक करा. ह्याला काहीच बेस नाही म्हणजे किती असतो रे? e. महिला कसं लिहिता येईल? हा, इंटू के इज इक्वल टू एक्स. कुणाला काय अडचण आहे का? पक्का अडचण नाही. हे जर कळालं असेल तर मी असंच y ची व्हॅल्यू काढू शकतो. यस और नो? चलो, मग मला थोडीशी मदत करा. मी y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करेन रे? हे लॉग ऑफ y डिवायडेड बाय काय रे? हां, c मायनस a इज इक्वल टू काय करेन? k कन्सिडर करेन. तर लॉग y ची व्हॅल्यू किती येईल रे? c मायनस a इंटू k होईल. यस और नो? ह्याचा बेस काहीच नाही म्हणजे किती असतो रे? तर e रेज टू इन अ ब्रॅकेट c मायनस a इंटू k ची व्हॅल्यू काय असेल?
पक्का. In a similar fashion, we can say that log of z divided by a minus b is equal to काय रे k. तर log of z ची व्हॅल्यू काय होईल लेकरांनो? हा म्हणा. आता त्याचा काहीच बेस नसतो म्हणजे काय असतो रे? तर e रेस टू a मायनस b इंटू k म्हणजे कोण आहे रे? z आहे. आता फक्त मला तुमची थोडीशी मदत पाहिजे. मदत अशी पाहिजे, मला काय प्रूव्ह करायचंय? मला काय प्रूव्ह करायचंय? अरे काय प्रूव्ह करायचंय मला? मला प्रूव्ह करायचंय LHS इज इक्वल टू, मी लिहितो x चा पावर b प्लस c असताना इंटू y चा पावर c प्लस a असताना आणि z चा पावर a प्लस b असताना उत्तर किती आलं पाहिजे? 1. मग आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. किती आहे रे x ची व्हॅल्यू? हा e रेस टू b मायनस c इन अ ब्रॅकेट k. ह्याचा काय रे? सॉरी स्क्वेअर नाहीये, ह्याचा पॉवर काय? b प्लस c आहे. हे कळालं का ते सांगा मला. हा नेक्स्ट y ची व्हॅल्यू किती आहे रे? e रेस टू पॉवर इन ब्रॅकेट c मायनस a इंटू k. याचा पॉवर काय रे? c प्लस a. आणि इन अ सिमिलर फॅशन z म्हणजे कोण आहे? e रेस टू पॉवर a मायनस b इंटू k आणि याचा पॉवर किती आहे? a प्लस b आहे. करेक्ट आहे रॉंग आहे? पॉवरचा पॉवर काय येत असतो? ऍडिशन कोण म्हणलं रे? ऍडिशन कोण म्हणलं? धप्पा देतो बघा तिथे येऊन. हा मल्टिप्लिकेशन. मग आता थोडीशी मदत करा. आता डायरेक्ट लिहिलं चालते का बघा? b मायनस सी इंटू बी प्लस सी म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरता येईल रे? आठवतंय ना? ना 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 तो आला. इथं इथं लिहितो मी, चेक करा. ग्रीन कलर मध्ये लिहितो a प्लस बी इंटू ए मायनस बी काय येत असते? थँक्यू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथं तसं नाहीये, इथं असं आहे बी प्लस सी आणि बी मायनस सी आहे. बरोबर आहे का? तर काय येईल? चालतंय दिदे, डायरेक्ट लिहिले तर मी का फॉर्म्युला लिहून लिहू? चलो मग आता मला तुमची मदत पाहिजे. पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन काय काय दिदे? अजून एकदा बोल. हा आता मला सांगा, 4 मार्कासाठी का अख्खं गाव लिहायचं का आपण? कॉमन सेन्स आहे ना. हे झालेलं आहे 10वीला. प्रॉपर्टीज झालेत, आपण 9वीला शिकलेत. मग मला सांगा सूत्र कशासाठी शिकतो? वापरण्यासाठी शिकतो ना. गणित सोपं जावं म्हणून शिकतो का नाही? चलो मग आता मला सांगा बी प्लस सी इंटू बी मायनस सी किती येते? ई रेस टू इन अ ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू के. सेकंड केस मध्ये काय ते सांगा बरं. बरं लय अवघड गोष्ट आहे दे. हा नेक्स्ट सांगा मग. हा आता 3 क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये सगळ्यांचा बेस कसा आहे? सगळ्यांचा बेस कसा आहे? सेम आहे. हा के राहिले मला लक्षात आहे, टेन्शन नका घेऊ. फक्त मी तुम्हाला विचारू सगळ्यांचा बेस कसा आहे? सेम. तर आता काय होईल? पॉवरची ऍडिशन होईल. हा जेव्हा ऍडिशन म्हणायचं तेव्हा म्हणणं गेली दिदीने, आता एवढा वेळ लावायली. मग इथं काय चेक करा. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर के प्लस इन अ ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर के प्लस हा इन अ ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर के. करेक्ट आहे रॉंग आहे? आता मला सांगायचं तुम काय कॉमन काढता येईल रे? के. तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कौन बचेगा? अरे कौन बचेगा? 0 बचेगा. क्यों? यहां पे प्लस बी स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर कैंसिल हो जाएगा, प्लस सी स्क्वेयर माइनस सी स्क्वेयर कैंसिल हो जाएगा, माइनस ए स्क्वेयर प्लस ए स्क्वेयर कैंसिल हो जाएगा. तो बचेगा कौन? 0 इंटू एनी वैल्यू.
जीरो। तो फाइनल आंसर क्या आएगा? ई रेस टू जीरो की वैल्यू मुझे पता नहीं है, आप बताओ क्या आती है? तो इसके वैल्यू कितनी आई? आरएचएस ने आई नहीं आई? समझ में आ रहा है? पक्का? हा, हे सगळ्यात अवघड गणित आहे लॉगरिथम मधलं, बघा हाय का काही याच्यात दम? नाही. लक्षात येईल कसं करायचं ते? चलो लिखो. लिहिणं झाले की सांगा मला. लिहिणं झालं की सांगा. अरे अडवं येलो का मी का? ते इकडचं माहित आहे ना तुम्हाला कसं करायचं ते? का सरकू बाजूला? चलो आणखीन एक गोष्ट, मॅक्सिमम लेकरांना आणखीन माहित नाही आपले क्लासेस आहेत किंवा हे, त्यामुळं एक सांगतो, ही जी बॅच आहे या बॅचला आपण काय करणार, कंटिन्यूस घेऊ. वाटलं तर ह्या बॅचचा टायमिंग चेंज करत असेल तर टायमिंग चेंज करूत आपण, काय हरकत नाही. जर कुणाला जर जमत असेल सकाळी तर सकाळी घेऊत, किंवा मग संध्याकाळीच घ्यायचं असेल तर संध्याकाळी घेऊत. बट माझी एक इच्छा आहे की जे लेकरांना माहीत नाहीत त्यांसाठी एक नवीन बॅच सुरू करणं गरजेचं आहे. बरं त्याच्यामध्ये मी पुढचा चॅप्टर काही शिकवणार नाही, ठीक आहे. तुम्हाला मात्र ह्याच्या पुढचे चॅप्टर सगळे शिकवेन, ठीक आहे. ओके. तर बाकीच्या फ्रेंड्सना सांगायचंय, ठीक आहे. काय सांगणार? काय सांगणार? कोणता? चला, आधी डिप्लोमावाला म्हणजे जाधव क्लासेस होतं, आणि वुमन्समध्ये सगळ्या मुलींना माहिती आहे, सेकंड इयरचे जे मुली आहेत ना त्यांना माहिती आहे की जाधव क्लासेस, ठीक आहे. काही जणांना डिप्लोमावाला पण माहिती आहे, ठीक आहे. सेकंड इयरच्या मुलींना तुम्ही जर कोणी ओळखत असाल तर त्यांना पण विचारा, आणि बाकीच्या फ्रेंड्सना पण सांगा, ठीक आहे. आता कॉलेजची काय डेट वगैरे आली? किती किती आली तिथे? चलो, काही डेट आली का नाही? ठीक आहे. तुम्हाला सकाळी जमते का रे? नाही का ग तिथे? नाही, नाहीतर नाही, तसं काही विषय नाही, संध्याकाळीच घेऊत आपण, काही अडचण नाही, ठीक आहे. बरं, आता पुन्हा उद्या जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल ना, तुमचा हा टायमिंग मेसचा असतो जेवायचा, 7. हां, नाही आतापासून जर सेट करून ठेवलं ना तोच टायमिंग, तर तुम्हाला पण ते वेळेस कम्फर्टेबल आहे असं माझं म्हणणं होतं. बरं ठीक आहे, कॉलेज सुरू झाल्यावर चेंज करू. ओके. हे झालं का बरं लिहून? का माझ्यासोबत गप्पाच मारायले तुम्ही? हां, आता लक्ष द्या. अजून एक प्रूव्ह दॅटचा असाच प्रॉब्लेम करू, ठीक आहे. फक्त मला तुमची मदत पाहिजे बरं का, ठीक आहे. हो म्हणा. हां, लॉग ऑफ ए डिवायडेड बाय एक्स प्लस वाय मायनस 2 आणि झेड आहे. हे काय माझं 2 गुणिले झेड आहे, असं 3 म्हणू नका बरं कायला, ठीक आहे. इज इक्वल टू लॉग बी डिवायडेड बाय आता एक्स आणि वाय झालं, आता वाय प्लस झेड तर -2x इज इक्वल टू लॉग सी. आता चेक करा, एक्स झालं, आता एक्स प्लस झेड -2y, कळलं? देन शो दॅट a into b into c is equal to 1. a into b into c is equal to 1. करता? ट्राय करता? चलो, तुमचं आधी होते का माझं आधी होते ते कॅल्क्युलेशन चेक करू आपण, ठीक आहे.
मी आरामात करतो, काही टेन्शन नाही, फक्त तुम्ही चेक करा, क्रॉस चेक करा करेक्ट आहे का. कोणाचं जर लवकर झालं तर मला सांगा, ठीक आहे. आणि हे पण सांगा की लॉगॅरिथमिक बीट कसा आहे. बरं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून न बघता हां, जर एखाद्याला कुणाला कळालं नसेल तर त्यांनी क्वेश्चन विचारू शकतात, काही टेन्शन नाही आहे. बट जर येत असेल तर तुम्ही सॉल्व करा. कुणी आहे का ज्याला नाही कळालं असं? आरती, दुसरं कोण आहे? आकांक्षा, रुट्टू, मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहू का रे? तुम्ही बरं डायरेक्टली लिहू नका बरं का. ही लिहिणंच जास्त आहे, बाकी सोपं आहे की नाही. लिहिणंच थोडस जास्त आहे, बाकी काय नाही. एक्स प्लस मी अंडरलाईन करतो, इथला एक्स, इथला एक्स म्हणून काय होईल रे? 2x, इथला y आणि इथला y म्हणून काय होईल? 2y, आणि अजून एक इथला z आणि इथला z म्हणून काय होईल? 2z. आणि बाकीचे उरलेले येलो कलर मध्ये लिहू का मी? हे -2z -2x -2y. ओके, थँक्यू. बर्थडे होईल का सगळ्यांचा? म्हणा हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हां, सेम सेम टर्म कॅन्सल होतील, साइन अपोजिट असेल तर, बरोबर आहे. हां, e रेस टू k इंटू 0 कोण आहे? k इंटू 0 0. e रेस टू 0 ची व्हॅल्यू 1. तेच प्रूव्ह करायचं होतं का? चेक करा. अवघड आहे काही? चलो, हे सगळ्यात लेंदी प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे.
आणि मला असं वाटतं आता लॉगॅरिथम तुम्हाला सगळ्या व्यवस्थित येतील. फक्त काही प्रॉब्लेम आहेत आता, जसं की हा प्रॉब्लेम, हा मला खूप आवडतो. त्याचं रिझन काय ते सांगतो. मॅक्सिमम लोकांना ते कळत नाही, आणि ज्या गोष्टी लोकांना कळत नाहीत ते जर आपल्याला कळत असेल तर चांगलं वाटतं ना जरा. ठीक आहे, चलो मग आता चेक करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. काय असेल क्वेश्चन? क्वेश्चन काय असेल? लॉग ऑफ एक्स विथ बेस त्यांनी 2 3 2 घेतलेलं आहे, आपण बी तेच घेऊ. ठीक आहे, असे क्वेश्चन दिलेलं आहे आणि इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. तुम्हाला काय काढायचंय? एक्सची व्हॅल्यू काढायचं. चलो मला थोडीशी मदत करा. पहिला प्रॉब्लेम आहे तर मी शिस्तीत समजून सांगेन. मला सांगा, मला लॉगचं कॅल्क्युलेशन डायरेक्टली जमत नाही, बरं इथं कोणती प्रॉपर्टी वापरता येते का रे? अरे इथं कोणती प्रॉपर्टी अप्लाय करता येते का आपल्याला? चलो मी क्लिअर करतो. इथं कोणती प्रॉपर्टी अप्लाय करता येत नाही. बट जर मला लॉग मध्ये काही पण अडचण आली तर मी कोणाकडे जाईन? एक्सपोनेन्शियल फंक्शन कडे. चेक करा, जर समजा असं असतं लॉग ऑफ ए विथ बेस बी जर असतं आणि उत्तर जर समजा काहीतरी सी आलं असतं तर याला मी कसं लिहिलं असतं रे? राईट, सांगत राहा. हा, ह्याला कसं लिहिलं असतं? बी रेस टू सी इज इक्वल टू ए लिहिलं असतं का? आता वरचं जे इक्वेशन आहे मी ते रिपीट इथं डबल लिहितो, मग तुमच्या लक्षात येईल. आणि मला सांगायचंय काय लक्षात आलं. ही जी टर्म आहे याच्यामध्ये मी थोडं कलर चेंज करतो. हे पूर्ण जे ब्रॅकेट आहे कोणता, ह्या ब्रॅकेट मधली सगळी व्हॅल्यू मी थोड्या वेळासाठी इथं कलर चेंज केलाय बघा. मी दिसायला का कलर चेंज केलेला? ह्याला मी ए कन्सिडर करू शकतो का? जर हे ए असेल, इथे चेक करा, ही जर व्हॅल्यू थोड्या वेळासाठी ए असेल, हे जर व्हॅल्यू बी असेल आणि ही जर व्हॅल्यू सी असेल, त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करता येईल का? सांगा कसं कन्वर्ट करता येईल? हा, 2⁻⁴ इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स विथ बेस 2 विथ बेस 3 असं करता येईल का? म्हणजे आता मी लेफ्टचं राईटला लिहितो, राईटचं लेफ्टला लिहितो, रिपीट. तर लॉग ऑफ एक्स विथ बेस 2 विथ बेस 3 ची व्हॅल्यू किती येते? 2⁻⁴ म्हणजे किती रे? 2. आता आणखीन थोडंसं चेक करा, मी कलर चेंज करतोय. जे कलर चेंज करतोय त्याला अजून मनातल्या मनात ए कन्सिडर करू शकतो का? पुन्हा ह्याला आणखीन एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करता येईल का? कसं लिहिता येईल याला? 3⁻² दिदे इज इक्वल टू लॉग ऑफ विथ बेस 2. फक्त मी इकडचं इकडे लिहितो, इकडचं इकडे लिहितो, चालतंय? लॉग ऑफ एक्स विथ बेस 2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती येते दिदे? कसं लिहिलं कळालं का? आता लास्टली अजून एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा, आन्सर येऊन जाईल. काय रे? 2⁹ इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 2 चा पॉवर 9. एवढं उत्तर लिहिलं तरी चालतंय, बट ज्यांना छंद आहे कॅल्क्युलेशन करायचा, एवढं उत्तर केलं तरी चालतंय. बट ज्यांना छंद आहे कॅल्क्युलेशन करायचं त्यांनी काय करायचं? एक्स इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. किती वेळेस 2 करायचं? 1 2 3 4 5 6 7 8 9. कॅल्क्युलेशनला मदत करता आता? हो म्हणा. तू तुझ्या घरी जा, म्हणा. 2 2 जा, 4 2 जा,
8 टू जा 16 टू जा 32 टू जा 64 टू जा 128 किती 128 टू जा 256 256 टू जा 512 म्हणजे x इज इक्वल टू 512. एक लक्षात ठेवा, हे उत्तर लिहिलं तरी चालतंय, हे उत्तर लिहिलं तरी चालतंय. बरं, इंटरेस्टिंग आहे का नाही? पक्का? अरे हो की नाही? बरं, जरा मोठ्या कॅल्क्युलेशनचं देऊ का तुम्हाला? ट्राय करता? अरे मोठ्या कॅल्क्युलेशनचं देऊ का? ट्राय करता का? का नको? अरे ट्राय करता का? देऊ का मी आणखीन एक प्रॉब्लेम? का कळालंच नाही? कळालं का नाही? पक्का? चला मग तुम्ही लईच हुशार आहेत राव. चलो हे झालं. अरे झालं का? अरे हो नाही काहीतरी म्हणा. तुम्ही घरी ट्राय करता एखादा, का इथंच करायचं ते तुमच्या मनावर, तुमच्या मनावर काय अडचण नाही. लॉग ऑफ एक्स ह्याचा बेस 2 याचा बेस 2 याचा बेस पण 2च करू का 3 करू? अरे 2 करू का 3 करू? चलो 3 इज इक्वल टू 1. सांगता उत्तर किती येते ते? उत्तर सांगता का मला? चलो कोण लवकर उत्तर सांगते बघू. चलो लवकर सांगा कोण ज्याचा आन्सर आधी येईल. बघू कोणाचा आन्सर येईल. मी करू कॅल्क्युलेशन का नको? मी डायरेक्टली आन्सर सांगू? बरं तुमचा आधी सांगा मग नंतर सांगतो. करेक्ट आहे का रॉंग सांगतो मी. चलो आलं का? आकांक्षा आलं का? कोणाचं, माझं का तुमचं? मग माझं आलं नाही. √2
माझं बरोबर आहे? आरती माझं बरोबर आहे का? चलो आता काय करायचं, एक 2 मार्कला एक क्वेश्चन येत असतो ह्याच बेसवर, तर तुम्हाला ते कसं सोडवायचं ते शिकवतो. ठीक आहे. लॉग ऑफ 625 विथ बेस 5 इज इक्वल टू एक्स असा एक क्वेश्चन असतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. हा क्वेश्चन एकदा फक्त समजून घ्या. हा एक्स कुठे बी असू शकतो बरं का, एक्स इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो, कुठेही असू शकतो. मी डिफरंट कंडिशन मध्ये सांगतो तुम्हाला समजावून, टेन्शन नाही. चेक करा रे. मग काय करायचं ते सांगतो. मला लॉग मध्ये कॅल्क्युलेशन करता येतात का? मला लॉग मध्ये जास्त कॅल्क्युलेशन किंवा लॉगच्या प्रॉपर्टीज किंवा माहिती आहेत, 2 लॉग ऍडिशन मध्ये असताना, 2 लॉग सबट्रॅक्शन असताना किंवा लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट असताना असंच काहीतरी माहिती आहे. डायरेक्टली असं काय माहिती आहे का आपल्याला? आरती माहिती आहे काही असं काही आपल्याला? मग कोणाकडे जायचं? अरे लॉगॅरिथम मधून कोणाकडे जायचं? एक्सपोनेन्शियल कडे. हा मग काय येईल याच्यानुसार? हा 5 रेज टू एक्स इज इक्वल टू 625. लक्ष द्या रे, ह्याचा बेस कितीचा आहे? तर हे सुद्धा 5च्या पटीतच लिहायचं. काय कशाच्या पटीत लिहायचं? इथं 5 रेज टू आहे एक्स, तर हे 5च्या पटीतच लिहायचं. 5 गुणिले 5 किती येते? 25 गुणिले 5, 25 गुणिले 5 125 इंटू 5 625. तर लक्ष द्या, 5 रेज टू एक्स इज इक्वल टू बाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस ह्या काय होईल रे? कळालं? आता मला सांग, दोघांचा बेस जर सारखा असेल तर पॉवर सुद्धा कशी असायला पाहिजे? मग एक्स देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू किती येते? किती वेळ लागला रे? कळतंय का? जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. नाही कळालं तर नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या, येऊन जाईल. ठीक आहे. लॉग ऑफ क्वेश्चन कळाला? मग आता आपल्याला क्वेश्चन कळाला, बट ह्याला सोडवता का येते का डायरेक्टली लॉगनं? मग कोणाकडे जायचं सांगा? मग एक्सपोनेन्शियल मध्ये काय लिहिता येईल? आता लग जा, लेफ्ट साइडला बेस आणि पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये आणि फक्त राईट साइडला व्हॅल्यूज आहेत. तर राईट साइडची जी काय व्हॅल्यू आहे तिकडे बेस कितीचा आहे रे? 3 चा. तर तिकडे सुद्धा बेस कितीचा यायला पाहिजे? 3 चा. मग 3च्या पटीत लिहायचं. कसं लिहायचं? 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27 त्रिक 81, 81 गुणिले 3 चेक करा. म्हणजे 3 रेज टू एक्स इज इक्वल टू काय लिहितो मी? मग आता मला सांगा, बेस जर सारखा असेल आणि इक्वल टू जर व्हॅल्यू असेल तर बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी एक्स कॅन बी रिटन ॲज. किती वेळ लागला रे? डोकं शांत ठेवायचं. लेफ्ट साइडचा बेस जर 3 आहे तर राईट साइड सुद्धा काय असायला पाहिजे? इन द मल्टिपल ऑफ 3 असलं पाहिजे. कळते का मी काय म्हणणार होते? चलो, हे जर कळालं असेल तर याचं उत्तर सांगा मला. किती जणांना येते बघू. लॉग ऑफ 64 विथ बेस 2 इज इक्वल टू एक्स. किंवा कधी कधी विचारतात
फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग 64 विथ बेस 2 असं विचारतात, त्यावेळेस काय करायचं? कधी कधी म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 64 विथ बेस 2 जर म्हणलं तर असं म्हणायचं लेट लॉग ऑफ 64 with base 2 is equal to 2 raised to x is equal to 64. ह्याच्या पुढचं येईल का तुम्हाला? अरे x is equal to 6 बरं कळालं का कसं येते ते? बरं याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का? पक्का? हां मग आता एक काम करू, उद्या संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला एक 20 मार्काचा पेपर टाकतो, ते न बघता व्यवस्थित सोडवायचा. मस्त. काय दिदे? आता आपण काय शिकवले? फक्त लॉगॅरिथम शिकवले तर लॉगॅरिथमच येईल. नाही नाही नाही, फाउंडेशन मधला पार्ट नको. मग आता फक्त मला सांगा, बाकीच्या फ्रेंड्स काही जण जुळायचा प्रयत्न करतात, आता मेसेज पण करायलेत, त्यांना अजून डबल ते घेणार आहे मी, घेऊ का नको सध्या? का कॉलेज सुरू झाल्यावरच घ्यावं? आपली बॅच असंच ठेवून मग सकाळी लवकर बॅच चालू करायची दुसरी. ठीक आहे, मग तुम्ही करणार ती बॅच डबल? मग किती वाजता ठेवायचं? सकाळी 7, 8? ठीक आहे, मग सकाळी 8ला बॅच ठेवायची का नाही ते मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज करून सांगतो. ठीक आहे? बरं संध्याकाळचे हां नाही थांब थोडं, आता नंतर काही दिवसांना बनवू. आता सध्या राहू दे की, तिघी चौघी मला माहिती आहेत कोण कोण आहेत ते, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, फक्त बाकीच्या फ्रेंड्सना सांगा. आणि एक सांगतो, तुम्हाला चांगलं वाटलं तरच सांगत राहा म्हणून सांगतोय. खरंच सांगायचं, कळते का व्यवस्थित, आणि व्यवस्थित कळत असेल तरच करायचं. ठीक आहे? आणि फक्त एवढंच आहे की बाकीच्या लेकरांना सांगितल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे? चलो, आजच्या दिवस आपण इथेच थांबणार. कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण असेल तर विचारा. यस, मग तुम्हाला पीडीएफ बनवता येते का? येते का नाही? बरं ठीक आहे, एक काम करतो, आज जरा क्वेश्चन कमी टाकतो, म्हणजे 3 ते 4 पेज मध्येच बसावं. ठीक आहे? मग तुम्हाला पीडीएफ वगैरे बनवायला शिकवतो मी. ठीक आहे? चलो, कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण? चलो, ज्या लेकरांनी ऑनलाईन क्लास केला नाही त्यांसाठी यूट्यूबला आपले चॅनल आहे, असं ते सबस्क्राईब करून ठेवा आणि ॲप्लिकेशन पण डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे? चलो, आधी फंडामेंटल घेईन, जसं तुम्हाला संध्याकाळी घेतला होता, बेसिक बेसिक. ठीक आहे? एक्झॅक्टली सिलेबस पुढच्या सोमवारपासून घेईन, कॉलेज सुरू झाल्यावर. ठीक आहे? म्हणजे फाउंडेशनच घेईन त्यांना. ओके? ठीक, चालतं. काय डाऊट नाही ना लेकरांनो? आरती? हां, चल, थँक्यू.